रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ठसका झाला विद्या भाजीचा. आज मस्त अशी तांदूळक्याची भाजी बनवली बघा. अशी मस्त अशी कोरडी भाजी बनवली. कावळ झाली ना मला, त्याच्यामुळं मग थोडी अशी भाजी खायची तांदूळक्याची. अशी ही भाजीने ना कावळ लवकर जाते. तर अशी मस्त बनवली सुक्की. ह्याच्यात काय बनवलं? भात बनवला. उसळ वाटतं. उसळ बनवली, भात बनवला आणि मला ही तांदूळक्याची भाजी खायची आणि पोळ्या बनवायच्या अजून. तर मस्त अशी तांदूळक्याची भाजी. अशी रानभाज्या आहे ना, याने असं पटकन असं काही आयुर्वेदिक सारखं पटकन गुण येत. अशी कावळी झाल्यावर अशी भाजी खाते आमच्या इकडं. उतरवतं पण असं तेलकट तेलाचं असं तळलेलं पांढरं भाताचं ते असं जास्त खाते नाही. भात खात्या थोडा, पण जास्त नाही खाल्ल्या जात. नाही भात खालाच नाही तरी चालतो, पण ते भाताची तर रोजची सवयीची, त्याच्यामुळे भात खावाच लागतो आम्हाला. थोडासा कवत नाही. तर असं मस्त पोळ्या बाकी अजून. 2-3 दिवस काहीच खाल्लं जात नव्हतं आणि आज आहे ना थोडं असं खावा वाटतंय, जेवण करावं वाटतंय. काय खावा, तोंडाला पण चव नाही राहिली त्या कावळीने. गोळ्या औषधं खाऊ खाऊ परत तोंडाचा नाच झाला सगळा. ते मस्त अशी सुकी तांदूळक्याची भाजी बनवली. ती काय होईल काही भरोसा राहत नाही. चांगली हिंडती फिरती बाई मी, आणि अचानक त्रास झाला. 2-3 दिवस दवाखाना केला तरी काही फरक पडेना. का लक्षात पण येईना ते कावळीचं काय नेमकं ते. नंतर कळलं का बा आपल्याला कावळीसारखं वाटतंय, असं त्रास होतोय बा. गेलं तर ती कावळच निघाली. तर कावळ लगेच उतरवल्या म्हणजे 2-3 तासातच फरक पडून गेला लगेच. आणि 3 दिवस रेग्युलर दवाखान्यात गेले ना तर काहीच फरक पडत नव्हता. पण कावळ उतरवल्या 3 तासामध्ये एकदम म्हणजे असं वाटलं काहीतरी खावा थोडंसं. नाही तर असं खाल्ल्या प्यायला काही जात नव्हतं, डायरेक्ट उलट्या व्हायच्या. हे तू आत्ता खाल्लं आणि ते उघडं पागडं पडेल होतं इडं. अगं किती दिवसाचं इडं पडेल होतं उघडं पागडं, कशाला खायचं नाही. खाऊ नाही ते असं उघडं पागडं काय. बघा कसं वाटलं इडं. तुमच्याकडे काय औषध करता कावळी झाल्यावर नक्कीच कळवा मला पण. तर असं काही त्रास होतोय कावळीचा. काही पण आजार येतो माणसाला अचानक, काही होऊ शकतं. कुठलाच भरोसा नाही आहे द्यायचा. रामकृष्ण हरी.